नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. टुडे वी विल लर्न अबाउट सर्कम्फरन्स ऑफ अ सर्कल, ज्याला मराठीमध्ये परिघ असं म्हणतात. मग सर्कम्फरन्स म्हणजे नेमकं काय? तर बघा, हे सर्कल आहे आपण नेहमीप्रमाणे काढलेलं. द सेंटर ऑफ द सर्कल इज पॉईंट ओ. ओ इज द सेंटर ऑफ द सर्कल अँड काहीतरी रेडियस असेल त्याची, नो प्रॉब्लेम, वॉट एवर, काहीतरी डायमीटर असेल. तर रेडियस आणि डायमीटरची जर लेंथ आपल्याला माहिती असेल तर युजिंग फॉर्म्युली वी कॅन फाइंड आउट सर्कम्फरन्स ऑफ अ सर्कल. ओके, ते आपण ज्या वेळेला आवश्यकता असेल 6वीला 7वीला आपल्याला तेव्हा ते शिकायचं आहे. ते एक सूत्र आहे, त्या सूत्राने आपण दिलेल्या सर्कलचा सर्कम्फरन्स किती आहे तो समजून तो काढू शकतो, त्याची लेंथ काढू शकतो. पण मुळात व्हॉट इज सर्कम्फरन्स? सर्कम्फरन्स म्हणजे नेमकं काय? तर बघा, हे सर्कल आहे ज्याचा सेंटर ओ आहे. तर हे जे सर्कल आहे बघा, हे असं सगळं सर्कल आहे, बरोबर. ही जी कडा आहे ह्याला आपण मराठीमध्ये कडा म्हणतो, बरोबर ना. सर्कलची जी कडा आहे, एज असं आपण म्हणतो ज्याला, द टोटल लेंथ ऑफ एज ऑफ अ सर्कल. ही जी सगळी कडा जी आहे वर्तुळाची, सर्कलची, त्या सगळ्या सर्कलच्या कडेची लेंथ म्हणजे काय? सर्कम्फरन्स. आपण थोडक्यात इंग्लिशमध्ये काय म्हणू शकतो बघा, टोटल लेंथ ऑफ एज ऑफ सर्कल. बघा, इथून जर स्टार्ट केला आपण या पॉईंटपासून, देन हे बघा याच पद्धतीने द टोटल लेंथ ऑफ एज ऑफ द सर्कल इथपर्यंत ही जी काही लेंथ येईल ना, दॅट इज द सर्कम्फरन्स ऑफ अ सर्कल. ओके, सो थोडक्यामध्ये आपण डेफिनेशन त्याची थोडक्यात आपल्याला समजावं म्हणून आपण लिहिणार. डेफिनेशन असं म्हणता येणार नाही. व्हॉट इज सर्कम्फरन्स? बघा, टोटल लेंथ ऑफ एज ऑफ सर्कल. आपल्यासाठी थोडक्यात आपण हे समजून घेऊ शकतो. काय? व्हॉट इज सर्कम्फरन्स? टोटल लेंथ ऑफ एज ऑफ सर्कल. सर्कलची जी कडा आहे त्याची टोटल लेंथ. ओके, मग आता आपल्याला ही मोजायची आहे. यावर्षी आपण फॉर्म्युली यूज करणार नाहोत, आपण फक्त कन्सेप्ट समजून घेणार. व्हॉट इज सर्कम्फरन्स. सो आता हे मोजायचे. मग आता या सर्कलची मोजता येईल का? तर थोडीशी अवघड आहे आपल्याला हे मोजणं वगैरे. मग त्याच्याऐवजी मी काय केलं आहे बघा, मी हे सर्कल घेतलं आहे, एक रिंग घेतली आहे मेटलच्या तारेपासून बनवलेली. तर आपल्याला हे सर्कल आहे आणि आपल्याला या सर्कलची काय करायची आहे? सर्कम्फरन्स मोजायचं आहे. मग आपण हे कसं मोजू शकतो? बघा, कन्सेप्ट पण तुमच्या लगेच लक्षात येईल की व्हॉट इज सर्कम्फरन्स. बघा, हे मी समजा कट केली रिंग, कापलीमध्ये ना. आता ॲक्च्युअल अशा प्रकारे अडकवण्यासाठी सिस्टीम केलेली आहे या सर्कलला. समजा मी ही ते कट केली, आपण हे कट केली बघा, तर काय होईल बघा, आणि हे जर असं स्ट्रेट केलं, बरोबर, तर काय तयार होईल? एक तार तयार होईल, बरोबर. मग ही जी काही तार आहे ना, बघा, हे असं सर्कल होतं, आपण कट केल्यानंतर काय झालं? ही एक तार तयार झाली, एक वायर तयार झाली. द टोटल लेंथ ऑफ दिस वायर आपण मोजू शकतो की नाही? या वायरची लेंथ मोजूया आपण, बघूया किती होते. बघा, स्केलच्या साह्याने आपण लेंथ मोजू शकतो. बघा, 0 आपण स्टार्ट केली, आणि टोटल लेंथ आपण जर काढायची म्हटली तर बघा कितीपर्यंत जाते. बघूया आपण, इथपासून सरळ जर आपण अशी पकडली, बघा, 0 आपण स्टार्ट केली आणि गेलो तर किती बघा येते? बरोबर, बघा, हे 25 आणि पुढच्या 5 लाईन्स येतात, बरोबर. सो 25.5 सेंटीमीटर या सर्कलची रिंग ऑफ द मेटल वायर. ओके, सर्कम्फरन्स ऑफ रिंग ऑफ मेटल वायर आपण लिहूया एक्झाम्पल म्हणून. सर्कम्फरन्स ऑफ रिंग, थोडक्यात म्हणूया आपण सर्कम्फरन्स ऑफ रिंग. आपण कट केली रिंग, बरोबर. ही जी रिंग होती आपण कट केली आणि त्याची सरळ केली आपण वायर, आणि आपण त्या टोटल लेंथ ऑफ वायर मोजली. ती आपल्याला किती मिळाली बघा? 25.5 सेंटीमीटर. या पद्धतीने आपण मोजू शकतो. दुसरं आपण विचार करूया. हे बघा, हे ग्लास घेतलं आहे
डे टू डे लाईफमध्ये आपण यूज करतो पाणी पिण्यासाठी. ओके, वॉटर ग्लास, त्याची पण आपण सर्कम्फरन्स मोजणार आहोत. बघूया आपण सेकंड एक्झाम्पल घेऊया. सर्कम्फरन्स ऑफ वॉटर ग्लास. बघूया किती येते. मग आता हे कसं मोजणार? ही तर आपली स्केल आहे अशी. हां, ती जी शिलाई मशीनची असते की नाही टेप मोजायची, त्याच्याने जमलं असतं. पण आता स्केलने कसं मोजणार? मग आपण काय केलं आहे बघा, आपण स्ट्रिंग यूज केला आहे, दोरा. सो युजिंग दिस थ्रेड वी कॅन मेजर दी सर्कम्फरन्स ऑफ वॉटर ग्लास. ओके, बघा आपण काय करूया. हे बघा, हे सर्कल आहे की नाही? हां, सर्कल आहे, सर्क्युलर आहे बघा त्याचं ग्लासचं एज. आपण काय करणार बघा, या ठिकाणी आपण हे असं प्रेस करूया. जरा टोक राहून दे बाहेर, म्हणजे तिथे आपल्याला आणता येईल. हां, हे प्रेस केलं बघा, इकडनं असं घेतलं फिरवून दोरा. आणि जिथे हे टोक आलं आहे त्या ठिकाणी आपण काय केलं बघा, हा दोरा जो आहे आपला तो बरोबर त्या ठिकाणी काय केला, पकडला चिमटीमध्ये. ओके, सो ही जी काही आहे दॅट इज द लेंथ ऑफ द सर्कम्फरन्स. सो आपण तो मोजूया, बघूया किती येतो आहे. आपल्या स्क्रीनच्या बाहेर जातं आहे, पण जरा तिरकं वगैरे करूया, हे दिसणार नाही या पद्धतीने. ओके, बघा 0पाशी घेतले आणि इकडनं आपण घेतलं तर हे किती येतं बघा, 22ला एक लाईन कमी असावी, एक लाईन कमी आहे. सो 21.9 सेंटीमीटर. सो सर्कम्फरन्स ऑफ वॉटर ग्लास किती आलं बघा, 21.9 सेंटीमीटर. हे दाखवतो आहे तुम्हाला, कारण तुम्हाला हे करायचं आहे, मोजायचं आहे घरी. हां, बघूया आपण दुसरं एक एक्झाम्पल घेऊया. हे बघा, आपण एक जार घेतला आहे, हां, आपल्या घरी नेहमी असतो. आणि त्याचं हे जे लीड आहे, झाकण जे आहे, त्याचा आपण सर्कम्फरन्स मोजणार आहोत. मग आपण तो काय करूया बघा, या ठिकाणी आपण दोरा ठेवला, असा अंगठा ठेवला, आणि हे बघा, हे असं फिरवत आणला दोरा आपण स्ट्रिंग, आणि बरोबर टोकाच्या इथे काय केलं बघा, चिमटीमध्ये पकडलं आहे, चिमटीत पकडलं आहे. सो दॅट इज द लेंथ ऑफ सर्कम्फरन्स. सो आपण मोजूया, बघूया किती येते स्केलच्या साहाय्याने. 0पाशी पकडलं इकडे, आणि हे बघा किती आलं बघा, बरोबर 21 आणि 2 लाईन्स. हां, सो 21.2 लाईन्स. सो थर्ड एक्झाम्पल आपण बघितलं, सर्कम्फरन्स ऑफ लीड ऑफ जार. लीड म्हणजे झाकण, हे झाकण जे होतं की नाही वरचं बुच त्याचं, पण लीड ऑफ जार किती आलं आहे बघा, 21.2 सेंटीमीटर. सो या पद्धतीने तुमच्या घरामध्ये ज्या वस्तू असतील वेगवेगळ्या त्यांचे तुम्ही सर्कम्फरन्स प्रॅक्टिससाठी मोजू शकाल. हां, त्याचप्रमाणे आपल्याला प्रॅक्टिस सेट जो दिलेला आहे 31 पेज नंबर 45वरती, तर त्यातला क्वेश्चन नंबर 4 आहे तो सॉल्व करायचा. बघा त्यात काय म्हटलं आहे, मेजर अँड नोट डाऊन द सर्कम्फरन्स ऑफ डिफरंट सर्क्युलर ऑब्जेक्ट्स. इट इज कन्व्हिनियंट टू यूज मेजरिंग टेप फॉर धिस पर्पज. तुमच्या घरी जर मेजरिंग टेप असेल तर ती यूज करा, अदरवाईज आपल्याकडे हे असतं स्ट्रिंग असतो, त्या स्ट्रिंगचा आणि स्केलचा यूज तुम्ही करू शकता. हां, जर तुमच्या घरी शिलाई मशीनची मेजरिंग टेप असेल तर तुम्हाला आणखीन सोपं पडेल. अदरवाईज हे वापरू शकता. मग त्याच्यामध्ये तुम्ही घरामध्ये बघा, आपण पोषणाहार खाण्यासाठी डिश वापरतो, त्याचा सर्कम्फरन्स मोजता येईल, किंवा वाटी असते आपल्या घरामध्ये, हां, घड्याळ असतं सर्क्युलर, वॉट एव्हर तुम्हाला जे काही सर्क्युलर मिळेल त्याची तुम्ही काय करू शकता, निदान 3 तरी ऑब्जेक्ट्स घ्या वेगवेगळी आणि प्रॅक्टिस म्हणून हे मोजा. ठीक आहे. सो हा क्वेश्चन नंबर 4 तुम्हाला सॉल्व करायचा आहे. थँक्यू.